नवी मुंबईतल्या मतदार यादीवर मनसेने जे आक्षेप नोंदवले होते त्यावर निवडणूक आयोगानं उत्तर दिले। मात्र त्याच दरम्यान विरोधकांनी अजून काही माहिती ट्विट करत आयोगावर टीका केली। पाहूया। निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधक रोज नवनवे प्रश्न उपस्थित करतायत। आता नवी मुंबईतल्या कोपरखैरण्याच्या सेक्टर 2 मध्ये 288 मतदारांच्या नावापुढे एकच मोबाईल क्रमांक असल्याचा आरोप मनसेने केला। विशेष म्हणजे हा नंबर तलाठी आणि तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्याचा असल्याचा आरोप होतोय। एका अधिकाऱ्याच्या नावावर 288 मतदारांची नोंद होऊ कशी शकते? जर झाली असेल तर याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार झालेत का? या सगळ्या मतदारांना एकत्र एकाच लिस्टमध्ये आणून ठेवलेलं आहे। म्हणजे ही जर 288 लोक एकाच वेळेला जर मतदानाला गेली तर तो जो समोरचा जो उमेदवार आहे तो 100% जिंकणार। जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा एक मतदार यादी पोस्ट करत त्यामध्ये एका महिला मतदाराचं नाव र असून या मतदाराच्या पतीचं नाव क असं आहे। दरम्यान सुलभ शौचालय हा मतदारांचा पत्ता कसा काय असू शकतो यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय। मनसेनं नवी मुंबईत काही मतदारांच्या पत्त्यावरून आयोगाच्या कारभारावर टीका केली होती। निवडणूक आयोगाच्या यादीनुसार याच शौचालयामध्ये 2 मतदारांचा पत्ता होता। इथे खाली महिलांसाठी तर वरचा मजला पुरुष शौचालयाचा आहे। त्यावर देखील आता टीका होऊ लागली आहे। सुलभ शौचालय बद्दलच्या दाव्यानुसार सदर ठिकाण 2 मजली असून पहिला आणि दुसरा मजला वास्तव्यासाठी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय। मतदार यापूर्वी इथे वास्तव्याला होते, मात्र सध्या ते स्थलांतरित झाल्यामुळे त्यांची नावं वगळण्याची कार्यवाही सुरू असल्याचं आयोगानं स्पष्टीकरण दिलं। दुसरीकडे नवी मुंबईच्या आयुक्त निवासात 130 मतदारांचा पत्ता असल्याचा मनसेचा दावाही आयोगानं फेटाळला। तो पत्ता नसून सेक्शनचं नाव आहे। नेरूळ सेक्टर 21, नेरूळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास असं विभागाचं नाव असून आयुक्त निवास हा शब्द लँडमार्क म्हणून वापरल्याचं आयोगानं म्हटलं। मात्र त्या 130 मतदारांचा नेमका पत्ता आहे तरी काय, हा देखील प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। दरम्यान काही सत्तेतल्याच आमदारांनी मतदारांबद्दल केलेल्या विधानाचा दाखला देत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सवाल केले। विलास भुमरेंच्या विधानाबरोबरच निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडेंनी केलेलं एक विधानही सध्या व्हायरल होऊ लागलंय। एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली। आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा की एक आमदाराचा भाऊ सांगतो की आमदार असतो पैठणचा। या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी? मुलीचं वय 114, वडिलांचं वय 43। त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो। काही चालू आहे। आपण एका पक्षाचं नेतृत्व करता, एका पक्षाचे आपण नेते आहात, आपण राज्याचं नेतृत्व करता आणि आपल्या महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघाचा आमदार कोण आहे, खासदार कोण आहे हेच आपल्याला माहीत नाही। 20,000 नाही, माझे अजून जास्ती लोक बाहेर राहतात, पण त्या ठिकाणी मी सर्वांना कॉन्टॅक्ट केला का आपण मतदानाला यावं ही विनंती केली, पण त्यापैकी 20,000 मतदारांनी येऊन त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अगोदर म्हणा सरकारला निवडणुका लावा, आता निवडणुका जाहीर झाल्या तर आता म्हणते मतदान यादीत घोळे। आपल्या माध्यमातून विनंती की आपल्या यांना महाविकास आघाडीला कुठेतरी पराभव दिसतोय, त्या अनुषंगाने हे स्टंटबाजी या ठिकाणी करतात। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।